हॅलो फ्रेंड्स, मी शीतल. जसं की नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दररोज एक व्हिडिओ घेऊन येणार आणि ती व्हिडिओ 5 किंवा 10 मिनिटाचीच असणार, कारण की मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. माझे 2च दिवसामध्ये एक 37-38 सबस्क्राईब होऊन गेलेले आहेत. त्याबद्दल जेवढ्यांनी सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करते. आणि खूप लाईक झालेत आहेत माझ्या व्हिडिओजला. तर तुम्ही मला एवढं असं भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला थँक्यू बोलते. आज मी असाच एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे, आपली संपत्ती. सांगा बरं, आपली नक्की संपत्ती कोणती हो? हो, घर, बंगला हे सगळे आपली संपत्ती आहेच. पण अजून एक आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, की ती म्हणजे आपली मुलं. बरोबर आहे. ती संपत्तीसुद्धा आपण खूप व्यवस्थितपणे जपली पाहिजे आणि मोठी केली पाहिजे. कारण बघा, आपण जेव्हा चार चौघांमध्ये जातो, नातेवाईकांमध्ये जातो, फ्रेंड सर्कलमध्ये जातो, तेव्हा आपल्याला कोणी विचारतं का हो, की तुमच्याकडे किती मोठा बंगला आहे, कोणती गाडी आहे, किती सोनं नाणं आहे, किती पैसा अडका आहे, किती बँक बॅलन्स आहे, हे विचारतात का? नाही. सगळेजण हे विचारतात, की तुम्हाला किती मुलं आहे, ती मुलं केवढी आहे, ती मुलं आता काय करता आहेत, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपली खरी संपत्ती, पहिली खरी संपत्ती ही आपली मुलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना आपण जास्तीत जास्त चांगले संस्कार द्यावे किंवा आपण जास्तीत जास्त त्यांना चांगलं मोठं बनवण्याच्या, त्यांच्या मेंटली स्ट्राँग किंवा हेल्दी स्ट्राँग आपण त्यांना कसं जास्तीत जास्त करू शकतो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपले जे 5 पांडव होते, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. ह्या 5 पांडवांनी एकदा श्रीकृष्णांना विचारलं, की "भगवंता, आपलं कलियुग कसं असणार आहे?" आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांना उत्तर दिलं, की "ठीक आहे, तुम्ही हे जे जंगल आहे, या जंगलाच्या 5 दिशांना 5 जण वेगवेगळ्या दिशेने जा आणि तुम्ही जे बघाल तिथे, ते येऊन मला सांगा. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की कलियुग कसं असणार आहे." आता मी सगळ्यांबद्दल तर नाही सांगत. मी सगळ्यांबद्दल एक-एक व्हिडिओमध्ये एक-एक लोकांना सांगेल. पण आता सध्या मी फक्त भीमांबद्दल सांगणार आहे. भीम पुढे जंगलात जातात आणि त्यांनी ते बघतात, की एक गाय आपल्या बछड्याला इतकी चाटत आहे, इतकी चाटत आहे, की त्या बछड्याच्या अंगातनं डायरेक्टली रक्त बाहेर येत आहे. हे बघून त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी श्रीकृष्णांना येऊन सांगितलं, की "भगवंता, एक गाय आपल्या बछड्याला खूप चाटत होती, की डायरेक्टली त्या बछड्याच्या अंगातनं रक्त बाहेर येत होतं." तर श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, "होय, कलियुगामध्ये सुद्धा असंच होणार आहे, की पालक आपल्या मुलांना एवढे लाड करतील, एवढे लाड करतील, का त्या लाडामधूनच त्यांची मुलंही बिघडणार आहे आणि ते लाडच त्यांना बिघडवणार आहेत." आणि अगदी तसंच होतं आहे ना हो. म्हणजे पूर्वी बघा, की आपण पळत असताना जर आपण पडलो, तर आपले आई-वडील आपल्याला आधी मारायचे, फटके घालायचे, की "तुला व्यवस्थित बघता आलं नाही का? तू व्यवस्थित चालली नाही का? तुला खड्डा दिसला नाही का? म्हणून तू पडली." आणि त्याच्यानंतर विचारायचे, "मग आता सांग तुला कुठे लागलं?" म्हणून. पण आता तसं राहिलं आहे का हो? आता पडले तर लगेच बापरे! आई-वडिलांना असं वाटतं, "अरे बापरे! अरे बापरे! माझं मूल पडलं, पडलं, पडलं." आणि इतकं त्याचा बाऊ करतात, की "कुठे लागलं? काय लागलं? चला, चला पटकन हॉस्पिटलमध्ये चला." असं तसं खूप म्हणजे इश्यू करतात. त्याच्याने काय होतं, की मुलं आहे ना स्ट्राँग नाही बनत आणि मुलांना प्रत्येक वेळेस आपल्या आधाराची सवय लागून गेलेली असते. येस, आपण पालक आहात मुलांचे. त्या मुलांना आपण आधार देणं मेंटली आणि त्यांना मेंटली, इकॉनॉमिकली आधार देणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस आपल्या आधारावर कुबड्या घेऊन चालवायला नका शिकवू. त्यांना सांगा स्वतःहून, की "बाबा रे, तू चल पुढे. मी तुझ्या पाठीशी आहे. तू उभा राहा. तू कर. तू करून बघ हे सगळं. तू चाल. तू जेव्हा पडशील किंवा जेव्हा तुला खरंच खूप गरज पडेल, तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहेच आणि ते माझं कर्तव्य आहे आणि मी ते तुझ्या पाठीशी आयुष्यभर राहणार आहे. पण म्हणून याचा अर्थ नाही का प्रत्येक वेळी तू फक्त माझ्या कुबड्यांवर चढ. तू स्वतःचं काहीतरी अस्तित्व उभं करून दाखव." आणि त्याच्यासाठी आपल्याला लहानपणापासूनच मुलांना त्या पद्धतीने ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझे मम्मी-पप्पा कायम मला सांगायचे, की मुलांनी जर एखादी गोष्ट मागितली, तर ती लगेच त्यांना द्यायची नाही. म्हणजे चॉकलेट म्हणा, कोणतीही वस्तू म्हणा, एखादी चॉकलेट म्हणा, एखादी खेळणी म्हणा, काही कपडे म्हणा, लगेच मागितले आणि लगेच द्यायचे कधीही नाही. जरी तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो. बरोबर आहे. ते का? कारण की मुलांना प्रत्येक वेळी मग असं समजलं जातं, की जर आपण मिळालं, की आपण मागितलं, की आपल्याला लगेच मिळतं. पण नाही, आपण जर नाही म्हटलं ना, तर त्यांना नाही ऐकायची सवय लागते. त्यांना कधीतरी हारायची सवय शिकवा. त्यांना कधीतरी नाही ऐकायची सवय शिकवा. कारण की जेव्हा ते भविष्यात पुढे बाहेर पडणार आहेत, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेस ते जिंकतीलच किंवा त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी मिळेलच,
असं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या डोक्यात हे फिक्स झालं पाहिजे की आपण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला मिळतं, पण लगेच मिळेलच किंवा आपल्या मनासारखं होईलच असं नाही आहे. म्हणून त्यांना ह्या गोष्टींची सवय आपल्याला लहानपणापासूनच लावावी लागेल. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला ह्या गोष्टीतनं ही एकच गोष्ट सांगायची होती की तुमची मुलं ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्या मुलांना तुम्ही मेंटली आणि हेल्दी स्ट्रॉंग करण्याचा लहानपणापासूनच प्रयत्न करा. कारण की एकाएकी सगळं खाल्ल्याने ते पचत नाही. म्हणून तुम्ही लहानपणी खूप लाड करताय, नंतर मोठे झाल्यानंतर त्यांना चेंज करायचा प्रयत्न कराल तर ते चेंज होणार नाही. कारण की स्वात्याचे दादा सांगतात नेहमी की लहान मूल हे मातीचा गोळा असतं. त्याला आपण ज्याप्रमाणे आकार देऊ त्याप्रमाणे ते घडतं. नंतर ती माती जशी सुकते तेव्हा तिला आपण आकार देऊ शकत नाही. मग जसं मूल मोठं होतं तसं आपण त्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून लहानपणापासूनच मुलांना संस्कार द्यायचे प्रयत्न करा, जेणेकरून ते भविष्यात मोठे झाल्यानंतर एक चांगला व्यक्ती बनेल, एक हेल्दी आणि मेंटली स्ट्रॉंग व्यक्ती बनेल. कारण की आजची आपली ही जी पिढी आहे ही आपल्या भारताची पुढची भविष्याची पिढी आहे आणि जर आपण आता ह्या लहान मुलांना चांगले संस्कार दिले तरच ते आपल्या भविष्यामध्ये आपल्या भारताची चांगली पिढी बनू शकते. सो हे मला ह्या व्हिडिओमधनं एवढं एकच सांगायचं होतं. 2च दिवसामध्ये माझे 39 सबस्क्रायबर झाले आणि जेवढ्यांनी माझ्या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तेवढ्या सगळ्या लोकांचे थँक्यू बोलते. आणि ज्या लोकांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि हो, सोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा मी रोज नवीन व्हिडिओ टाकणार आहे ती व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्हाला हे नॉलेज मिळालं पाहिजे. म्हणून माझ्या चॅनलची बेल आयकॉन पण दाबून ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हीसुद्धा ह्या नॉलेजचं एन्जॉय करता आहेत किंवा हे नॉलेज घेता आहेत. तसं तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचे नातेवाईक यांनीसुद्धा ह्या गोष्टीचं नॉलेज घेऊन त्यांच्याही लाईफमध्ये काहीतरी चेंजेस व्हावे. म्हणून तुम्ही पण त्यांना हेल्प करा आणि मलाही. थँक्यू.